स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेत आणखी एक वळण. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही संभ्रम कायम. 6 मे रोजी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले. 4 आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना आणि पुढील 4 महिन्यात निवडणुकांची अंमलबजावणी. पण या पार्श्वभूमीवरही राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारसमोर अनेक प्रश्न कायम आहेत. न्यायालयाने स्पष्ट केलंय, 2022ची पूर्वीची स्थिती ग्राह्य धरून आरक्षण लागू करावं. म्हणजेच बांठिया आयोगाचा अहवाल बाजूला ठेवत त्या आधीची सामाजिक सांख्यिकी रचना पुन्हा अभ्यासावी लागणार. मंगळवारी रात्री न्यायालयाचा निकाल मिळताच निवडणूक आयोग हरकत न घेता कामाला लागले. आता राज्य सरकारला वॉर्ड फेररचनेचं काम पुढील 40 दिवसात पूर्ण करावं लागणार आहे. या दरम्यान निवडणूक आयोग कायदेशीर सल्लाही घेतोय. कारण निर्णय स्पष्ट असला तरी अंमलबजावणीचा मार्ग अजूनही गुंतागुंतीचा वाटतोय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांचा निकाल अखेर मिळाला असता तरी त्याची अंमलबजावणी किती पारदर्शक आणि वेळेत होईल यावरच लोकशाहीच्या स्थिरतेचा प्रश्न अवलंबून आहे.